मित्रांनो, सध्या दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा आहे आणि त्यामध्येच एक अहवाल समोर आलेला आहे। तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये सगळ्यात जास्त आंदोलनं होतात। द प्रोटेक्स पॅराडॉक्स या अहवालामधून एक आकडेवारी समोर आली आहे। आपल्याकडे सगळ्यात जास्त आंदोलनं होत असल्याचं हा अहवाल सांगतोय। शेतकरी आंदोलन असेल, सीएए विरोधातील आंदोलन असेल, मग मराठा आरक्षण, निर्भया, लडाख, कुस्तीपटूंचं आंदोलन, जन लोकपाल बिल विषयीचं आंदोलन, असे गेल्या 20 वर्षांमध्ये भारतात शेकडो मोठी आंदोलनं झाली आहेत। पण तरीही एक प्रश्न कायम आहे, काय बदललं? द प्रोटेक्स पॅराडॉक्सच्या अहवालानुसार 2016 ते 2021 या काळामध्ये भारतात जवळपास 14,600 आंदोलनं नोंदवली गेली। म्हणजे जगात सर्वाधिक आंदोलनं म्हणता येईल इतकी आंदोलनं भारतामध्ये झालेली आहेत। यामधील जवळपास 75% आंदोलनं पूर्णपणे शांततापूर्ण झाली। याचा अर्थ भारतात लोक रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, उपोषण करतात, धरणे देतात। पण मग प्रश्न तोच, इतकी आंदोलनं होऊन सुद्धा धोरणांमध्ये मोठे बदल होतात का? आता गेल्या 20 वर्षांमध्ये कोणकोणती आंदोलनं झाली हे बघायचं असेल तर या अहवालामध्ये जवळपास 30 मोठ्या आंदोलनांचा उल्लेख आहे। निर्भया आंदोलन, जन लोकपाल, तेलंगणा राज्य आंदोलन, मराठा मोर्चे, शेतकरी आंदोलन, सीएए विरोध, जलीकट्टू, कुस्तीपटू, लडाख, आशा वर्कर्स, फार्म लॉज आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आंदोलनांचा जो उल्लेख आहे तो या अहवालामध्ये करण्यात आला आहे। म्हणजे विषय वेगळे आहे, सरकारं वेगवेगळी होती, पण पक्ष वेगळे असले तरी देखील एक गोष्ट समान, ती म्हणजे रस्त्यावरचा संघर्ष। पण सर्वच आंदोलनं अपयशी ठरलीत असं नाहीये। निर्भया आंदोलनानंतर फौजदारी कायद्यामध्ये मोठे बदल झाले, फास्ट ट्रॅक कोर्ट आले, त्याच्यानंतर निर्भया फंड तयार झाला, तेलंगणा राज्य अस्तित्वात आलं, तेलंगणा राज्य आंदोलनानंतर OROP लागू झालं आणि जलीकट्टूवर राज्यानं कायदा केला। तसंच 13 महिन्यांच्या शेतकरी आंदोलनानंतर 3 कृषी कायदे मागे घेण्यात आले होते। तुम्हाला आठवत असेल, शेतकऱ्यांनी मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर एक आंदोलन उभारलेलं होतं राजधानी दिल्लीमध्ये, त्यालाही यश आलेलं होतं। 3 कृषी कायदे सरकारनं मागे घेतले होते। म्हणजे रस्ता कधी कधी जिंकतो सुद्धा, ही आंदोलनं जिंकतात सुद्धा। मग अपयश कुठे येतं? याच अहवालामध्ये काही वेगळी उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत। सीएए विरोधातील आंदोलन, जे अनेक महिने चाललं पण कायदा मागे गेला नाही। त्याच्यानंतर कुस्तीपटूंचं आंदोलन, आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। लडाखमध्ये अनेक वर्ष आंदोलनं होत आहेत। शेतकरी आंदोलनाची दुसरी फेरी आता होणार आहे। MSPचा मुद्दा अजून कायम आहे। याशिवाय लेबर कोर्ट्स मोठ्या संपानंतर सुद्धा ते पुढे गेलेले आहेत। म्हणूनच अहवालाचा दावा आहे की प्रत्येक आंदोलनाचं यश समान नसतं आणि जे काही आंदोलनं आपल्या देशामध्ये झाली आहेत त्याच्यापैकी काहींना यश आलंय तर काही अपयशी सुद्धा ठरलेली आहेत। आता इथं येतो एक सगळ्यात मोठा दावा, तो म्हणजे मागील 10 वर्षांमध्ये केंद्र सरकार विरोधामध्ये जेवढी काही मोठी आंदोलनं झाली, शांततापूर्ण आंदोलनं झाली, त्यापैकी प्रत्येक 8 पैकी 1 आंदोलनामध्ये स्पष्ट सवलत मिळालेली आहे किंवा त्या मागण्या पूर्ण झाल्या। म्हणजे यशाचं प्रमाण आपण बघायला गेलं तर जवळपास 1 8 असं हे प्रमाण आहे। म्हणजे 8 जर आंदोलनं झाली तर त्याच्यामधला 1 आंदोलनाला यश आलेलं आहे। पण हा आकडा अहवालाच्या विश्लेषणावर आधारित आहे। इतर संशोधक वेगवेगळे निष्कर्ष सुद्धा काढू शकतात। म्हणजे त्यांचा जो ऑब्झर्वेशन असेल ते वेगळं असेल तर त्यावरून ते वेगळा निष्कर्ष काढू शकतात। आता या काळामध्ये जगात नेमकं काय घडत होतं? म्हणजे आपल्या देशामध्ये जेव्हा एवढी आंदोलनं होत होती त्यावेळेला जगात नेमकं काय घडत होतं? तर सर्बियामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठं बंद ठेवली होती, तिथं आंदोलन झालं, त्याचा निवडणुकांवर परिणाम झाला। तुर्कस्तानात सरकारशी संबंधित कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यात आला होता। म्यानमारमध्ये सरकारी कर्मचारी कामावर गेलेच नाही। चिलीमध्ये रस्त्यावरचं आंदोलन झालं आणि ते मतपेटीपर्यंत पोहोचलं। म्हणजे अहवालाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आंदोलनाचा राजकीय किंवा आर्थिक परिणाम होतो तेव्हा सरकारवर दबाव वाढतो। अशात भारतीय मतदारांबाबत एक ऑब्झर्वेशन सुद्धा यामध्ये मांडण्यात आलं आहे, ते म्हणजे भारतामधील जवळपास 9.3 कोटी तरुण मतदार हे मतदार यादीमध्येच नाहीयेत, असा या अहवालाचा दावा आहे। लेखक याच्यामध्ये आणखी हेही म्हणतात की जर आंदोलन मतांमध्ये बदललं, म्हणजे एखादं आंदोलन होत असेल आणि ते जर मतांमध्ये बदलणार असेल, मतदार त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले असतील तर त्याचा प्रभाव वेगळा असू शकतो। म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये यश येऊ शकतं किंवा एक सकारात्मक असा निर्णय होऊ शकतो। एकूणच लोकशाहीमध्ये आंदोलन हे महत्त्वाचं आहे, मतदान सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आपलं जे मतदान आहे तेच सरकार निवडत असतं। पण एक मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, तो म्हणजे रस्त्यावरचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त गर्दी पुरेशी असते का, की त्या आवाजाचं मतांमध्ये रूपांतर होणं गरजेचं असतं? तुम्हाला याविषयी काय वाटतं? कॉमेंटमध्ये सांगा।